धुळे जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा नाही, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन. नवे निर्बंध लागू. धुळे जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असतानाही सोशल मीडियावरील अफवांमुळे नागरिक पेट्रोल पंपांवर विनाकारण गर्दी करत असल्याचे चित्र दिसत आहे. या वाढत्या गर्दीमुळे निर्माण झालेला मागणी आणि पुरवठ्याचा तात्पुरता असमतोल लक्षात घेता जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी आज कडक आदेश जारी केले आहेत. या नव्या नियमांनुसार आता कोणत्याही व्यक्तीला कॅन, बाटल्या किंवा ड्रम मध्ये सुटे इंधन देण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. केवळ वाहनांच्या टाकीतच इंधन भरता येणार असून एका वाहनाला दिवसातून एकदाच पेट्रोल किंवा डिझेल दिले जाईल. यासाठी पेट्रोल पंपावर येणाऱ्या वाहनांच्या क्रमांकांची नोंद रजिस्टरमध्ये ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की जिल्ह्यामध्ये इंधनाची कोणतीही कमतरता नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. पारदर्शकता राखण्यासाठी प्रत्येक पेट्रोल पंप चालकाने त्यांच्याकडे असलेला दररोजचा शिल्लक साठा आणि नवीन प्राप्त झालेला साठा याची माहिती दर्शनी भागातील फलकावर प्रसिद्ध करणे अनिवार्य आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 नुसार कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. तसेच पंपावरील गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्याचे आदेशही देण्यात आले. हे सर्व नियम 31 मार्च 2026 पर्यंत लागू राहणार असून नागरिकांनी केवळ आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करून सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, धुळे. सहसंपादक अनिल बोराडे. नमस्कार, मी भाग्यश्री विस्पुते, जिल्हाधिकारी धुळे. सध्याची आंतरराष्ट्रीय स्तरावरील आणि आखाती देशांमधील जी युद्धजन्य परिस्थिती आहे त्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाईबाबत काही बातम्या येत आहेत. धुळे जिल्ह्यात इंधन टंचाई नाही. धुळे जिल्ह्यात 140 पेट्रोल पंप आहेत आणि तिघ तेल कंपन्यांकडून मुबलक साठा नियमितपणे पुरवठा करण्यात येत आहे. तरी नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. पेट्रोल पंपांवर जी गर्दी करण्यात येत आहे ती करू नये. जर ह्या परिस्थितीचा फायदा घेऊन कुठलेही गैरप्रकार किंवा अनधिकृत साठा कुणी करत असेल किंवा जीवनावश्यक वस्तू कायद्याचं उल्लंघन करत असेल तशा एजन्सीजवर किंवा तशा लोकांवर कठोर कार्यवाही करण्यात येईल. आणि सुरक्षितेच्या कारणास्तव सुद्धा कोणीही प्लास्टिकच्या बॉटल्समध्ये किंवा कंटेनर्समध्ये ह्या गोष्टींचा साठा करू नये. तरी मी सगळ्या नागरिकांना आव्हान करते की कुठल्याही अफवांना बळी पडू नये. जी अधिकृत माहिती शासनाकडून किंवा प्रशासनाकडून तुम्हाला देण्यात येत आहे त्याच्यावर विश्वास ठेवावा आणि प्रशासनाला मदत करावी. धन्यवाद.